गुन्हेगाराला पडद्याआड घालण्याचं चाललंय का असं? असा विषय नाही. ते जे त्यांच्यावरती चौकशी लागू होती त्याच्यात त्यांना क्लीन चिट भेटलेली. एक लक्षात क्लीन चिट मिळाली त्यांना. क्लीन चिट द्यायसाठी तर गेले. क्लीन देवेंद्र फडणवीस म्हणले तुम्हाला क्लीन चिट देऊ. म्यामच चोऱ्या केल्या तुम्ही केली म्हणून काय बिघडले, आपण एकत्र राहू. पण चोर एकत्र आले तरच सत्ता चालू शकते. हा अजेंडा भाजपचा आहे. हा जर अजितदादाला त्यांनी जेलमध्ये टाकलं असतं तर मी मोदीचा एक नंबरचा फॅन आहे. 2014 साली सगळ्यात पुढे जाऊन प्रचार मी मोदींचा केलेला आहे. मोदींचा प्रचार करा ह्या गावात माणसात सगळ्यात पहिला मी होतो. त्या टायमाला निलेश लंके स्वतः संग्रामदादा जगतापांचा प्रचार करत होते आणि मी निलेश लंकेचा कार्यकर्ता असून मोदींसाठी मतदान त्या टायमाला विखे पाटलांना केलं. पण ह्या मोदींनी भोपाळमध्ये सांगितलं की अजितदादांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केलाय आणि चौथ्या दिवशी त्यांना अर्थमंत्री करतात, उपमुख्यमंत्री करतात. हा भ्रष्टाचाराला पोषक आहे का गुन्हेगाराला पडद्याआड घालण्याचं चाललंय का असं? असा विषय नाही. ते जे त्यांच्यावरती चौकशी लागू होती त्याच्यात त्यांना क्लीन चिट भेटलेली. एक लक्षात क्लीन चिट मिळाली त्यांना. क्लीन चिट द्यायसाठी तर गेले. क्लीन देवेंद्र फडणवीस म्हणले तुम्हाला क्लीन चिट देऊ. म्यामच चोऱ्या केल्या तुम्ही केली म्हणून काय बिघडले, आपण एकत्र राहू. पण चोर एकत्र आले तरच सत्ता चालू शकते. हा अजेंडा भाजपचा आहे. हा जर अजितदादाला त्यांनी जेलमध्ये टाकलं असतं तर मी मोदीचा एक नंबरचा फॅन आहे. 2014 साली सगळ्यात पुढे जाऊन प्रचार मी मोदींचा केलेला आहे. मोदींचा प्रचार करा ह्या गावात माणसात सगळ्यात पहिला मी होतो. त्या टायमाला निलेश लंके स्वतः संग्रामदादा जगतापांचा प्रचार करत होते आणि मी निलेश लंकेचा कार्यकर्ता असून मोदींसाठी मतदान त्या टायमाला विखे पाटलांना केलं. पण ह्या मोदींनी भोपाळमध्ये सांगितलं की अजितदादांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केलाय आणि चौथ्या दिवशी त्यांना अर्थमंत्री करतात, उपमुख्यमंत्री करतात. हा भ्रष्टाचाराला पोषक आहे का